कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन 2026-27 साठी 730 कोटी 25 लाखांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे। पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधुरत्न योजनेसाठी 500 कोटींचा ठराव संमत करण्यात आला। आचारसंहिता संपल्याने उर्वरित कामांना फेब्रुवारी अखेर मंजुरी देण्यात 15 मार्चपर्यंत निधी वितरित करण्याचे कडक निर्देश पालकमंत्र्यांनी दिलेत। या बैठकीत बँकांच्या कर्जवाटप प्रक्रियेचा आढावा घेताना हलगर्जी करणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। तसेच खासगी रुग्णालयांमध्ये गोरगरिबांसाठी 10% खाटा राखीव ठेवण्याचे आणि प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्याचे आदेश देखील प्रशासनाला दिले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तालुकानिहाय आढावा घेऊन पात्र लाभार्थ्यांची यादी तातडीने सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले।